द रिंगण लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं हार्दिक स्वागत। औसेकर महाराजांच्या माघवारी पायी दिंडीचे काल औसा तालुक्यातील बोरफळ येथे आगमनाने मुक्काम झाला। त्यावेळी श्री सच्चिदानंद सद्गुरू मल्लनाथ महाराजांच्या पालखीची आरती करून दिंडी रात्रीच्या मुक्कामासाठी बोरफळ येथे विसावली। त्यानिमित्त समस्त बोरफळ ग्रामस्थांनी महाराजांचे स्वागत करून आलेल्या सर्व वारकऱ्यांची भोजनाची व्यवस्था केली। या प्रसंगी प्रथमच पंढरीच्या पायी वारीत निघालेले धाराशिवचे माजी खासदार प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांच्यासह उपस्थित द रिंगण लाईव्हचे संपादक राजू पाटील, दैनिक गुरुग्रंथचे संपादक रोहित हंचाटे, माध्यम वृत्तचे संपादक गोपाळ कुलकर्णी यांचा संस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी रिंगण लाईव्हशी बोलताना सद्गुरू श्री गुरुबाबा महाराज म्हणाले, आपण आहोत औसेकर महाराजांच्या माघवारीच्या पहिल्या मुक्कामाच्या ठिकाणी। बोरफळ हे अत्यंत महत्त्वाचं आणि धार्मिक स्वरूपाचं हे गाव आहे, जिथं औसेकर महाराजांच्या या पायी दिंडी पालखीचा पहिला मुक्काम असतो। हजारो भाविक भक्त त्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि औसेकर महाराज म्हणजे औसा संस्थानचे 5वे पीठाधिपती सद्गुरू महाराजांचं इथं आता आपल्याला सगळ्याला दर्शन तर होणार आहे, पण गुरुबाबा महाराज औसेकर यांना आज आपण विचारणार आहोत की या वारीचं महत्व काय, या वारीची परंपरा कशी आहे आणि या वारीचं पुण्य काय आहे, त्याविषयी आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। आपलं स्वागत रिंगण लाईव्ह मध्ये महाराज पहिल्यांदा। आणि या वारीची परंपरा काय आहे? सद्गुरुवे नमः। श्री समर्थ सद्गुरू वीरनाथ मल्लनाथ महाराज संस्थान औसा या माध्यमातून गेल्या 150 वर्षापासून ही माघवारी केली जाते। वारकरी संप्रदायामध्ये वैष्णवांमध्ये वारीचं नुसतंच महत्व नाहीये, अनन्यसाधारण महत्व आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्रातले संत महात्म्यांचं मार्गदर्शन हे आपल्याला अनेक वर्षांपासून पाहायला मिळतं, अनुभवायला मिळतं। आणि महाराष्ट्रात आल्यानंतर एखादा परराज्यातला जरी कोणी असेल, आल्यानंतर ज्यावेळेस तो वारी पाहतो, वारकऱ्यांना पाहतो, त्यांचा नित्यनेम पाहतो, पाहिल्यानंतर खरोखरच हे नुसतंच राज्य नाहीये तर महाराष्ट्र आहे। कारण अनेक राज्य जरी असतील पण त्या राज्यांचाही राज्य म्हणजे ते कोणतं आहे तर ते महाराष्ट्र राज्य आहे। आणि महाराष्ट्र राज्याची एक जुनी परंपरा ही एक वारकऱ्यांची परंपरा आहे। गेल्या 700 वर्षापासून ज्ञानोबाराय, तुकोबाराय, निवृत्तीनाथ, सोपानदेव, एकनाथ महाराज, नामदेवराय या सर्व संत महात्म्यांनी आज या मानव जीवावरती एक आगळी आणि वेगळी त्यांनी भुरळ घातलेली आहे। कारण वारी म्हणल्यानंतर इथे एकट्या दुकट्यानी वारी करायची नाहीये तर समुच्चयरित्या, सामुदायिकरित्या सर्वांना सोबत घेऊन वारी करायची आहे। कारण एकटा आनंद हा किती घेणार आणि त्या आनंदामध्ये जर अनेक असे जर सामील झाले तर तो आनंद द्विगुणित होतो, तो दशपट तो वाढतो। आणि त्या अनुषंगाने जगाच्या पाठीवरती हा पंढरीचा पांडुरंग, पंढरीचा राजा हा एक देव असा आहे की आपल्याला तात्काळ तो मोक्ष देतो। अनेक वेळा आम्ही बोलून जातो, अनेक वेळा आम्ही सांगतो, इतर देवतांच्या ठिकाणी जात असताना आपण वाहनांचा उपयोग करतो, वाहनांचा प्रयोग करतो, पण वारी म्हणल्यानंतर वारकरी आणि वारी म्हणजे कसं एक अविभाज्य अंग आहे, अविभाज्य अंग आहे। आणि ज्या वेळेला तुम्ही चालत जाता, चालत निघता, गप्पा मारत चालत जाणं ही बात अलग आहे, पण नामस्मरणाच्या गजरात जयघोष करत आणि नाचत जाऊ त्याच्या गावात खेळूया, सुख देईल विसावा, त्या संत महात्म्यांच्या उक्तीप्रमाणे ज्यावेळेस तुम्ही चालत भजन करत निघाल्यानंतर एक माणूस एक अत्यंत तो मनमोकळेपणाने तो राहतो। लक्षात घ्या, कारण भय नाही आम्हा पोटाची चिंता, प्रमाण असं सांगितलेलं आहे, भय नाही आम्हा पोटाची चिंता। कुठे जरी तुम्ही गेलात आज तुमच्याकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा होतो। तुमच्याकडे लोक बघतात
एक माऊली म्हणून बघतात, तुमच्याकडे लोक बघतात वारकरी म्हणून बघतात, तुमच्याकडे लोक बघतात वैष्णव म्हणून बघतात. आणि ज्यावेळेस तुम्ही पालखीच्या सोबत आगमन ज्या वेळेला गावात होतं, वाडीवरती होतं, त्या तंड्यावरती होतं, आल्यानंतर आपलं स्वागत आपल्या सासरवाडीमध्ये सुद्धा होणार नाही, पण त्याच्याही पेक्षा भव्य आणि दिव्य स्वागत आज त्या गावातले लोक पायघड्या घालून करतात, फुलांचा आरास करतात, फुलांच्या पायघड्या घालतात आणि इतकंच नव्हे तुमचे पाय सुद्धा धुतात. म्हणजे इतकं थोरपण आज आपल्याला त्या वारीच्या माध्यमातून आपल्याला मिळतं. म्हणून सांगतात उसाला पाणी देत असताना त्या एरंड्याला सुद्धा पाणी मिळतं म्हणे. म्हणजे इतकं त्या वारीचं महत्व आहे. आणि अशी ही वारी औसेकर महाराजांच्या परंपरेमध्ये माघ शुद्ध वारी ही चालत आलेली आहे. आणि या वारीचं वैशिष्ट्य जर काय असेल तर जगद्गुरु श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांना जो अनुग्रह मिळाला, माघ शुद्ध दशमी पाहोनी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. म्हणून या माघ वारीला अनन्य साधारण असं महत्व आहे. आणि मराठवाड्यातनं आज आपल्या या जिल्ह्यातनं सगळ्यात जुनी वारी जर कोणाची असेल तर ती औसेकर महाराजांचीच वारी आहे. आस्थागायत पंढरपूरमध्ये वारकऱ्यांमध्ये माघ वारी हे केवळ असं संबोधलं जात नाही. माघ वारी म्हणजे औसेकरांचीच वारी असं संबोधलं जातं. आणि म्हणून ही वारी आम्ही निष्ठेने जतन करीन जीवे तुकोबाराय सांगतात, जीवे भावे करुनी विठ्ठल विठ्ठल हे धन जीवन अंतकाळीचे. आणि ज्या वेळेला असा हा आत्मबोध होतो त्यावेळेला तो जीव सर्व काही टाकून त्या वारीच्या वाटेला लागतो. या वारीच्या निमित्तानं सहभागी झालेल्या हजारो भाविक भक्तांना आपण 5वे पीठाधिपती या नात्यानं काय आशीर्वाद द्या? आशीर्वाद म्हणजे जोपर्यंत पांडुरंगाची कृपा होत नाही तोपर्यंत आपण ही वारी करू शकतच नाही. मी वारी करतो असे धडधांगट आम्ही असे पाहिलेले आहेत, पण त्यांना वारी ही घडत नाही. जशी तुमच्या त्या परमेश्वरावरती श्रद्धा असेल, विश्वास असेल, त्याप्रमाणे तो वारी वगैरे करून घेतो. आपण खूप भाग्यशाली आहोत की आपल्याला ही वारीची वाट आपल्याला सापडलेली आहे. म्हणून मला एकच सांगायचं आहे, केवळ आपल्याला 2-4 वाऱ्या करायच्या नाहीयेत, तर जन्मोन जन्मी निष्काम तत्वाने वारीची पुनश्च प्राप्ती व्हावी ह्याच्यासाठीच आपल्याला वारी करायची. इतर वाऱ्या आम्ही पाहतो, पण माघवारी ही मला वाटते महाराष्ट्रामध्ये फक्त नाथ संस्थांमध्ये काढली जाते. वैशिष्ट्य काय माघवारीचं? माघवारीचं आताच मी सांगितलं, तुकोबारायांना जो अनुग्रह मिळाला माघ शुद्ध दशमीच्या दिवशी मिळाला. आणि पंढरपूरमध्ये महिन्यातल्या वाऱ्या भरतात, पण प्रामुख्याने ज्यावेळेस आपण 4 वाऱ्यांचा विचार करतो, प्रामुख्याने आषाढी वारी, त्याच्या खालोखाल कार्तिक वारी, नंतर ती भरली जाते ही माघवारी. आणि समर्थ सद्गुरू दासवीरनाथ महाराज माझ्या आजोबांनी त्या काळामध्ये जवळजवळ 150 वर्षापूर्वी हा विचार केला. त्या मोठ्या 2 वाऱ्या भरतात, पण माघवारी सुद्धा वारकऱ्यांनी फुलून जायला पाहिजे, भरायला पाहिजे. आणि म्हणून आज दासवीरनाथ महाराजांनी ही वारी त्यांनी सुरू केली. महाराज, आपण ज्या याचा समारोप होतो पंढरपूरच्या ह्याच्यामध्ये पंढरपूर क्षेत्री वारीचा, तर ते चक्री भजनानं होतं. तर हे चक्री भजनाचं एक अलौकिक असं महत्व आहे. तर यंदा उत्सुकता अशी भाविकांना आहे की गुरुबाबा महाराज तिथे चक्री भजन करणार आहेत का? नाही, निश्चितच. कारण चक्री भजन म्हणजे वारकरी संप्रदायात अनेक भजन आहेत. काकड भजन आहे, गाथा भजन आहे, संगीत भजन आहे, बैठकी भजन आहे. पण चक्री भजन म्हटल्यानंतर त्या चक्री भजनाच्या बाबतीत सांगायचं म्हणजे केवळ ज्याच्यामध्ये पांडुरंगाचा जय जयकारच केला जातो, पांडुरंगाचा जय जयकार ज्याच्यामध्ये समाविष्ट आहे, हे भजन आज समर्थ सद्गुरू गुरुगुंडा महाराज देगलूरकरांनी आज 12 वर्ष कडुलिंबाचा पाला सेवन करून आज त्यांनी त्या भजनाची परंपरा त्यांनी रचली. भजनाची परंपरा त्यांनी सुरू केली. आणि त्यांना जो विणा प्राप्त झाला तोच विणा, नारदी विणा, माझ्या मूळ पुरुषांना वीरनाथ महाराजांना तो प्राप्त झाला. कारण ज्यावेळेस आपण भजन करायचं म्हणजे केवळ भजन बसूनच नाही किंवा उभं राहूनच नाही, तर आपल्याला नृत्य करत, आळवत, नाचत, गात, उड्या मारत आज आपल्याला भजन हे करायचं असतं. आणि हे सर्व काही आपल्याला जर पाहायचं जर असेल तर आपल्याला या चक्री भजनामध्ये पाहायला मिळतं.
आणि त्या अनुषंगाने आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की तिथे जाऊन रावळामध्ये आम्हाला पांडुरंगाच्या दरबारामध्ये आम्हाला लोळायला मिळतं आणि वारकऱ्यांचे जे रजकण आहेत, वैष्णवांचे जे रजकण आहेत, त्या निमित्ताने लोळत असताना आमच्या अंगाला स्पर्श करतो आणि स्पर्श केल्यानंतर अंगातले तमोगुण असतील, रजोगुण असतील, ते केवळ त्या वैष्णवांच्या रजकणामुळे नष्ट होतात. ही नुसती आमची भावना नाही, ती आमची श्रेष्ठ धारणा. धन्यवाद. तर हे होते औसा संस्थानचे 5वे पीठाधिपती आदरणीय गुरुभाऊ महाराज औसेकर. माझे सहकारी मित्र गोपाळ कुलकर्णी सह राजू पाटील, रिंगण लाईव्ह, बोरफळ.